नमस्कार मित्रांनो, मी सुनील दिवेकर. तर आज आपण बघूया बाबू काय बनवतोय. बाबू काय बनवणार आहे? फ्रेंच फ्राईज बनवतोय. ठीक आहे, चला बघूया. तर इथे काय केलं बाबू? बटाटे सोलले, बटाटे सोलून घेतलेले आहेत. काय करतोय? मधून कापतोय बाबू. बघूया. छोटे छोटे पीस काढून घेतोय तो, बरोबर ना? आता हे बनवायचं कारण आहे, आपल्या बाबूला लागली भूक. तर तो घरी एकटा असले तर काहीतरी ना काय बनवतच असतो. तर तो मला बोलते आपण हे बनवूया, काय फ्रेंच फ्राईज. मला चल, तुला येत असेल तर बनव. मी इकडे पाणी गरम केलेलं आहे आणि इकडे आता बाबू बटाटा आपला मस्त कापतोय. आता बघूया बाबू टाकतोय हे पाण्यामध्ये. पाण्यामध्ये टाकून झालेलं आहे. पीठ आता घेतोय मीठ. तर इकडे बॉईल केलेले बटाटे इकडे आहे आणि आता कढईमध्ये तेल घेऊन फ्राय करतोय, बरोबर ना? कोणाकडून शिकला रे? मम्मीकडून? हां, 2 वेळा याला फ्राय करायचे. हां, 2 वेळा करायचे याला फ्राय. 2 वेळा फ्राय. तर आता हे एकदा झालेले आहेत करून, परत एकदा सेकंड टाईम ना? हां, सेकंड टाईम टाकतोय बाबू. ठीक आहे, म्हणजे सर्व एकदम नाही टाकायचे, थोडे थोडे. म्हणजे काय? रेडी झालं आता. कसं? ऑरेंज बघ, हा असा कलर आला ना हां, की समजायचं ते व्हायला आले. ते हां. झाले आता. झाले तयार. हां, ऑरेंज कलर झालेला आहे, लाईट ऑरेंज. आपल्या इकडे फ्राय करून झालेलं आहे, बरोबर. आता आपण येतोय चाट मसाला. चाट मसालाने मस्त रेडी करूया. चाट फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. कसा बनवला आहे? मेहनत आहे भाईची, मेहनत आहे. तर आता आपण खाऊया, बरोबर ना? हां. तर बघूया कसं लागते, टेस्ट कर. कसं झालंय? मस्त आहे. मस्त झालंय. बघूया बाबूच्या हातची टेस्ट. सॉस असतं तर बरोबर लागला असतं जरा चांगला अजून. मस्त आहे तरी पण. ह्याला थोडा सॉस असता तर अजून मस्त लागला असता. खाऊ शकतो आपण. आणि हे पण मस्त आहे, चाट मसाला सोबत खातो आम्ही. तर अवेलेबल नाही ना आमच्याकडे.